नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरपारी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण शिळ्या भाताचे दोन प्रकारचे नाश्त्याकरिता रेसिपी पाहणार आहोत, जे की मित्रांनो आपण सहजपणे मुलांच्या टिफिनकरिता देखील देऊ शकता। सर्वप्रथम मित्रांनो आपण नाश्त्यामध्ये आप्पे तयार केलेले आहेत। हे बघा आपण पाहू शकता अगदी जाळीदार एकदम सुपर सॉफ्ट आणि चवीला तितकेच भन्नाट, जे की मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण एकदम आवडीने खातील इतकी भन्नाट रेसिपी आहे। तसे मित्रांनो सेकंडमध्ये आपण अगदी जाळीदार लुसलुशीत असं उरलेल्या भाताचं एकदम मस्त असं उत्तप्पा तयार केलेला आहे। उत्तप्प्यावरच्या जाळीवरून तुमच्या लक्षात येत असेल उत्तप्पा किती मस्त असं लुसलुशीत तयार झालेला आहे। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। शिळ्या भातापासून दोन प्रकारचे रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी इतका रात्रीचा उरलेला भात घेतलेला आहे। भात मित्रांनो पाहू शकता आपण अगदी मोकळा एकदम मस्त असं तयार झालेला आहे। धान्य तर चांगलं असं फेकायला अगदी ज्वार येतो, तेव्हा नक्की मित्रांनो ही रेसिपी करून बघा। आता एक मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला आपण घेतलेला 1 वाटी इतका शिळा भात आपल्याला ट्रान्सफर करून द्यायचा आहे। मी इथे 1 वाटी इतका शिळा भात घेतलेला आहे, तुम्ही 2 किंवा 3 वाटी घेतला तरीही चालेल। आता मित्रांनो आपण जेवढा भात घेतलेला म्हणजे 1 वाटी तितकंच 1 वाटी इतकं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। आता आपल्याला मिक्सर जार लिडने कव्हर करून देऊन छानपैकी हे मिश्रण 1 मिनिटाकरिता मस्त असं चर्न करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो 1 मिनिटाकरिता मिश्रण चर्न केल्यानंतर एकदम स्मूथ सर आपल्या पेस्ट या पद्धतीने करून घ्यायची आहे। आता मित्रांनो मी एक बाउल घेतलाय, बाउलमध्ये आपण तयार केलेली तांदळाची पेस्ट आपल्याला या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायची आहे। आता मित्रांनो पेस्ट बरोबर आपल्या उत्तप्पे तयार करण्याचे इतर साहित्य ऍड करायचे। 1 कप म्हणजे 1 पाव इतका आपल्या यामध्ये रवा ऍड करायचा, वाटीने मेजरमेंट केलं तरीही चालेल। आता त्याच कपाने 1 कप इतकी दही ऍड करायची आहे। 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमच इतकी अद्रक लसूण मिरची पेस्ट ऍड करायची आहे। सेपरेट करत असं 1-1 चमच इतकी पेस्ट प्रत्येक ऍड करायची आहे। 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून ऍड करायचा आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून ऍड केलेला आहे। तसं 1 मीडियम साईजची शिमला मिरची आपल्या बारीक चिरून ऍड करायची आहे। त्याचप्रमाणे मी इथे 1 मीडियम साईजचा गाजर बारीक चिरून ऍड केलेला आहे। व्हेजिटेबल्स मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता। तसं 1 चमच इतकं मीठ ऍड केलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी चमच्याच्या सहाय्याने मिक्स आउट करून घ्यायचे आहे। व्हेजिटेबल्समध्ये मित्रांनो तुम्ही घेतलेले व्हेजिटेबल्स आहेत तेवढेच तुम्हाला घ्यायचे असं नाहीये। जे तुमच्याकडे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील आणि जे तुमच्या मुलांना व्हेजिटेबल्स आवडत असतील ते तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता। हे बघा व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स आउट करून घेतलेले आहेत। आता ज्या कपाने आपण रवा किंवा आपली दही मेजरमेंट केलेली आहे त्याच कपाने आपल्याला 1 कप इतकं पाणी फुल भरून घ्यायचं आहे आणि ते छानपैकी आपल्याला या पद्धतीने आपल्या मिश्रणामध्ये ऍड करून द्यायचं आहे। सो हे बघा मित्रांनो आता चमच्याच्या साहाय्याने जसं पाणी आपण रव्यामध्ये मिक्स आउट करत आहोत तिथे हे बघा आपण नोटीस करू शकता छानपैकी रवा आता फुलायला लागलेला आहे, म्हणजे रवा आता ऍड केलेलं पाणी सोक करत आहे। हे बघा मित्रांनो छानपैकी रव्यामध्ये पाणी मिक्स आउट केल्यानंतर आपण पाहू शकता रवा बघा बऱ्यापैकी इथे फुललेला आहे। आता मित्रांनो काय करायचं, रव्याचं बाउल हे एका प्लेटने कव्हर करून देऊन 5 मिनिटांकरिता साईडला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। रवा मित्रांनो रेस्टसाठी ठेवून परफेक्टली मला 5 मिनिटं झालेली आहे, तर 5 मिनिटांनंतर झाकण काढून दिलेलं आहे। हे बघा 5 मिनिटांनंतर पाहू शकता रवा छानपैकी आता भिजला गेला आहे। हे बघा मस्त असं घट्टसर आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। मिश्रणाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित पहा म्हणजे आप्पे व्यवस्थित तयार होतात। आता मित्रांनो आपल्या मिश्रणामध्ये 1 चमच इतका सोडा ऍड करायचा। सोड्याऐवजी तुम्ही 1 चमच इतका इनो ऍड करू शकता। सोड्यामुळे मित्रांनो आपले आप्पे एकदम जाळीदार एकदम सुपर सॉफ्ट तयार होतात। सोडा ऍड केल्यानंतर लगेच आपल्या रव्यामध्ये ते मिक्स आउट करायचं आहे। हे बघा व्यवस्थितपणे मी छानपैकी सोडा आपल्या रव्यामध्ये मिक्स आउट करून घेतलेला आहे। आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया। आता मित्रांनो मी मीडियम फ्लेमवरती आप्पे पात्र छानपैकी इथे गरम करून घेतलेला आहे। आप्पे पात्र गरम झालं का आप्पे पात्रामध्ये आपल्याला प्रत्येकी 1/4 टीस्पून म्हणजे पाव चमच इतकं तेल ऍड करायचं आहे, म्हणजे आपले आप्पे छानपैकी बेक झाल्यानंतर इझिली आप्पे पात्रामधून निघले जातात। आता आपल्या बॅटर या पद्धतीने मिक्स आउट करायचं आहे आणि प्रत्येकी 1-1 टेबलस्पून इतकं बॅटर आपल्याला छानपैकी आप्पे पात्रामध्ये या पद्धतीने फिल करायचं आहे। हे बघा सर्व आप्पे पात्रामध्ये मी छानपैकी बॅटर पोर केलेलं आहे। आता हे आप्पे पात्राचं पॅन आपल्याला छानपैकी एका ढाकणाने कव्हर करून देऊन छानपैकी 2 मिनिटांकरिता मीडियम फ्लेमवरती आप्पे कुक करून घ्यायचे आहे। आप्पे मित्रांनो मीडियम फ्लेमवरती कुक होण्यासाठी परफेक्टली 2 मिनिटांनंतर मी ढाकण आता काढून देत आहे। वाव मस्त हे बघा 2 मिनिटांनंतर आप्पे किती मस्त असे टम फुललेले दिसत आहेत। एकदम परफेक्ट असं स्पॉन्ज आप्पे आपले इथे तयार झालेले आहे। आता हे बघा मी इथे बटर नाईफ घेतलेली आहे। बटर नाईफच्या मदतीने आप्पे मी छानपैकी आप्पे पात्रामधून लूज करून देत आहे। हे बघा एकदम इझिली आप्पे आपले पलटी होत आहे। जर मित्रांनो तुमच्याकडे असं बटर नाईफ नसेल तेव्हा काय करायचं, काट्यांचा चमच म्हणजे फॉक चमच घ्यायचे ना आप्पे सर्व पलटी करून द्यायचे आहेत। वाव मस्त हे बघा किती सुरेख गोल्डन कलर आपल्या आप्प्यांवरती आलेला आहे। आता आप्पे पात्र पुन्हा लीडने कव्हर करून देऊन मीडियम फ्लेमवरती खालच्या साईडने 1 मिनिटाकरिता आप्पे कुक करून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो 1 मिनिटाकरिता छानपैकी खालच्या साईडने देखील आप्पे मी कुक करून घेतलेले आहेत। वाव मस्तच हे बघा किती मस्त असे आप्पे आपल्या खालच्या साईडने देखील बेक झालेले आहे।
तसे मित्रांनो एकच नाही तर सगळेच आप्पे आपले छानपैकी खालच्या साईडने बेक झालेले आहेत। आता हे सर्व आप्पे मी छानपैकी प्लेटमध्ये रिमूव्ह करून देत आहे। हे बघा मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपली शिळ्या भाताची एक रेसिपी ते रेडी झालेली आहे। खूपच भारी रेसिपी आवडली नक्की व्हिडिओला एक लाईक करा। आता मित्रांनो आपण शिळ्या भाताचा नाश्ता दुसरा प्रकार तयार करत आहोत। त्यासाठी मी इथे हाय फ्लेमवरती एक तवा छानपैकी गरम करून घेतलेला आहे। तवा तापला गेला की तव्यावरती 2 चमच इतकं तेल ऍड करायचं आहे। आता मित्रांनो आपण तयार केलं मी इथे बॅटर घेतलेलं आहे। हे बघा बॅटरमध्ये थोडंसं पाणी ऍड करून मी छानपैकी त्याला लूज करून घेतलेलं आहे। जास्त पातळ देखील बॅटरला करायचं नाहीये, अगदी मीडियम बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जस्ट मी इथे 2 ते 3 पळी छानपैकी बॅटर ओतलेलं आहे, त्याला छानपैकी हलकं असं स्प्रेड केलेलं आहे। आता मित्रांनो हा उत्तप्पा आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती 1.5 मिनिटाकरिता कुक करून घ्यायचा आहे। उत्तप्पा मित्रांनो कुक होण्यासाठी परफेक्टली मला 1.5 मिनिटं झालेले आहेत। हे बघा 1.5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता उत्तप्पा किती चांगल्या प्रकारे जाळी पडलेली आहे, तसे वरच्या साईडने उत्तप्पा ड्राय झालेला आहे। आता मित्रांनो उत्तप्पा आपल्याला पलटी करून द्यायचा आहे। वाव मस्त, हे बघा किती सुरेख असं खालच्या साईडने गोल्डन कलर आपल्या उत्तप्प्याला आलेला आहे। आता उत्तप्पा मित्रांनो खालच्या साईडने देखील छानपैकी 30 सेकंदाकरिता कुक करायचा आहे। उत्तप्पा मित्रांनो दुसऱ्या साईडने कुक करण्यासाठी परफेक्टली इथे 30 सेकंद झालेले आहे। आता उत्तप्पा मी डायरेक्टली आता प्लेटमध्ये ट्रान्सफर करून देत आहे। हे बघा मित्रांनो अगदी झटपट वेमध्ये अगदी डिलिशियस असं उत्तप्पा आपला एक रेडी झालेला आहे। खूपच सुंदर, नक्की मित्रांनो नाश्त्याचा सेकंड प्रकार तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। अगदी खूपच चवीला चविष्ट तयार होतो। तसे मित्रांनो आणखीन एक उत्तप्पा तयार करून दाखवत आहे। 2 चमच इतकं तव्यावरती तेल टाकल्यानंतर छानपैकी उत्तप्प्याचं बॅटर स्प्रेड करायचं आहे आणि खालच्या साईडने छानपैकी 1.5 मिनिटानंतर उत्तप्पा छानपैकी कुक करून पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या साईडने आणखीन 30 सेकंदाकरिता उत्तप्पा छानपैकी कुक केल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर दोन्ही रेसिपी मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। आता मित्रांनो मी एक प्लेटर घेतले, प्लेटमध्ये आप्पे मी सर्व करून दाखवत आहे। वाव, हे बघा आप्पे किती मस्त असे एकदम टम फुलले गेलेले आहेत। त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल आप्पे किती मस्त तयार झालेले आहे। तसं मी टोमॅटो केचप आणि शेजवान चटणीबरोबर आप्पे सर्व केलेले आहे। सो मित्रांनो टेस्टी डिलिशियस यम्मी असे आप्पे रेडी झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा, तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसे मित्रांनो आपण आप्पे पाहू शकता आतमधून एकदम सुपर सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असे तयार झालेले आहेत। हे बघा किती मस्त एकदम फ्लफी आपले आप्पे तयार झालेले आहेत। नक्की मित्रांनो तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुमचे अगदी फेवरेट होऊन जातील, इतके चवीला भन्नाट। तसे मित्रांनो आपण एकाच बॅटरपासून अशा सेकंड प्रकार केले आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी लुसलुशी उत्तप्पे आपले तयार झालेले आहेत। तसे मित्रांनो चवीला तितकेच भन्नाटे उत्तप्पे लागतात, एकदा बनवले तर बार बनवा, इतकेच चवीला अप्रतिम। नक्की मित्रांनो उत्तप्प्याची रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडतील। तसे उत्तप्प्याची जाळी तर पाहू शकता, यावरून तुमच्या लक्षात येत असे उत्तप्पा किती लुसलुशीत तयार झाला, एकदम जाळीदार आणि सुपर सॉफ्ट। व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।